नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तिसरा हप्ता त्याचे जे पैसे वाटपाची तारीख आणि वेळ जी आहे ती आता एकदम क्लिअर कट तारीख आणि कुठली वेळ आहे ही सुद्धा सांगण्यात आलेली आहे। ह्या वेळेपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणारच, पण त्यासाठी एक लक्षात घ्यायचे तुम्हाला केवायसी करणे आवश्यक आहे। कोणती केवायसी, नेमकं कशाची केवायसी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण तुम्हाला इथं पूर्ण माहिती मिळणार आहे, ते पण पुराव्यासहित माहिती मिळणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आला असाल तर सर्वप्रथम मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण इथं पुराव्यासहित माहिती देत असतो। चला बघूया नेमकी आताची महत्त्वाची अपडेट काय आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार, पण कधी आणि किती वाजता, आता किती वाजता हेही सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये, तेही पुराव्यासहित, आणि कधी येणार ते पण तुम्हाला मी आता सांगणारच आहे। लक्षात घ्या मित्रांनो, हे बघा थोडक्यात गोष्ट तुम्हाला सांगतो। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवनवीन माहिती समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत। आता लक्षात घ्या, जे काही अर्जांची संख्या आहे ते 1 कोटीहून अधिक आहे। या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। आता अशातच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आणि लवकरच सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। परंतु आता लक्षात घ्या किती वाजता येणार आहे याच्याबद्दलची सगळ्यांना एक डाऊट आहे, तर त्याच्याबद्दल आपण सगळ्यात महत्त्वाचं घेऊया सूचना। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे। कुठल्या, आता लक्षात घ्या, ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ड आहे अशा महिला इथं तुम्हाला हप्ता मिळणार आहे। परंतु ज्यांना ऑगस्टमध्ये पैसे फॉर्म भरलेला आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार आणि सप्टेंबरमध्ये त्यांना 1,500 रुपये मिळणार। लक्षात घ्या बघा, ज्या महिलांच्या बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या महिलांच्याच खात्यात पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुमचं आधार कार्डशी लिंक असणं, केवायसी असणं खूप इम्पॉर्टंट आहे। केवायसी पहिल्यांदा करून घ्यायचं आहे तुम्हाला। बँकेमध्ये जाऊन तुमचं जे का अकाउंट आहे त्याच्याशी केवायसी असणं आवश्यक आहे, आधार कार्ड तुमचं लिंक असणं आवश्यक आहे। त्या महिलांच्या खात्यात डायरेक्ट DBT एनेबल असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण DBT जर एनेबल नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही आहेत। लक्षात घ्यायचे, अशा महिलांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे। तिसऱ्या हप्त्यांच्या पैशाबाबत मोठी अपडेट आता समोर आली, तारीख आणि वेळसुद्धा निश्चित सांगण्यात आलेली आहे। आता वेळसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कधी मिळणार आहे ते सध्या लक्षात घ्या। माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्टला देण्यात आला होता। त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत होते। मित्रांनो, आता महिलांची प्रतीक्षा संपली आणि पैशाची तारीख समोर आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज म्हणजेच उद्या 15 सप्टेंबर 2024 सायंकाळीच, म्हणजे आजपासूनच सुरुवात तुम्ही म्हणू शकता, आजपासूनच तुम्हाला म्हणजेच 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आता लक्षात घ्या, काही महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे, काही महिलांना 4 वाजण्यापूर्वी पैसे येतील। आता जवळपास पैसे आलेले पण असतील काही महिलांच्या खात्यात। तर या महिलांच्या खात्यात कालही काही जणांचे पैसे आले होते, त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ टाकला होता, परंतु ऑफिशियल वेबसाईटवर या अधिकृत माहिती दिलेली नाही आहे अजून। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात। आज नाही आले तर लक्षात घ्या, आज आहे रविवार, तर रविवारी कदाचित बँकेच्या काही कामकाजामुळे अडला असेल, DBT होत झालं नसेल, तर उद्या मात्र तुम्हाला नक्की पैसे मिळणार, कारण उद्याची सुट्टी ही रद्द करण्यात आलेली असून उद्या तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिशरी जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट येणार आहे। ह्याची सगळ्यांनी माहिती घ्यायची आहे। तुम्हाला लक्षात आलं, आजपासूनच तारीख सांगितली मी तुम्हाला, आज 15 सप्टेंबर 4 वाजताच्या अगोदर पैसे यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी। त्यामुळं तुमच्या अकाउंटमध्ये एकदा जाऊन चेक करा पटकन पैसे आलेत का नाहीत। नसेल आले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता नाही आले, आपण त्याच्यावरही नवीन अपडेट लवकरच घेऊन येणार आहोत। आता पुढे बघा, महत्त्वाची बाबत आहे की बाबा, ज्या महिलांना आज 15 सप्टेंबर महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात आहे, सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करा।
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतरही अनेक महिलांना शंका उपस्थित केली आहे. काही महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचे समजते. अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं आणि DBT एनेबल करावं. ह्या 2 गोष्टी KYC करायच्यात आहे. तुम्हाला तुमचं DBT एनेबल करायचं आहे आणि आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करायचं आहे, ज्यामुळं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास कुठलीही समस्या येणार नाही. लक्षात घ्या, 2च समस्या इथं सध्या पुढे येत आहेत. ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह आहे तरी पण त्यांना पैसे न येण्याचं कारण म्हणजे त्यांचं आधार कार्ड लिंक नाही, दुसरं म्हणजे DBT एनेबल नाही. DBT एनेबल नाही आणि KYC सुद्धा तुमचं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अनिवार्य आहेत जर तुम्हाला पैसे हवे असतील तर. आता काही जणांचं झालं नसेल, सगळं व्यवस्थित असेल तरी फक्त तुम्ही वाट बघा. आज तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला हवेत, परंतु नाही आले तरी उद्या किंवा परवा 17 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये नक्की पैसे येणार आहेत. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत आणि सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमीसुद्धा असणार आहे. तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मला नक्की सांगा की पैसे आले का नाही. पैसे आले असतील तर पैसे आले असं लिहा आणि पैसे किती आले हे पण लिहा, कारण आपल्याला हे पण कळणं गरजेचं आहे की तुम्हाला 4,500 रुपयेच मिळाले का की 1,500 रुपयेच मिळाले. याच्यावरती मग आपल्याला पुढे व्हिडिओ बनवता येईल. कारण काय होतं, आपण जर प्रश्न नाही मांडले तर ते पुढे जात नाही. त्यामुळं तुम्ही तुमचा किती हप्ता मिळाला हे सांगून तुमचं आले किंवा नाही असं सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.